दुर्दैव आहे की इतके दिवस त्याच्यावर ॲक्शन झाली नाही. म्हणजे जर ॲक्शन हगवण्यांच्या केसमध्ये घेतली असती तर कदाचित ती लेख आज जिवंत असते. हे दुर्दैव आहे की इतके दिवस त्याच्यावर ॲक्शन झाली नाही. म्हणजे जर ॲक्शन हगवण्यांच्या केसमध्ये घेतली असती तर कदाचित ती लेख आज जिवंत असती आणि तिचं 3 महिन्याचं मूल त्याला कधीच त्याची आई आठवणार नाही असा दिवस आला नसता. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे महाराष्ट्राच्या या मायबाप सरकारला, तुम्ही मायबाप सरकार आहात. जर सरकार असला तर महिलांना तुम्ही जेव्हा अन्याय होतो तेव्हा पोलीस स्टेशनला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे. आणि कॉर्पोरेशन सारख्या जागेमध्ये जर त्यांना न्याय मिळत नसेल पदाधिकारी हा भाजपचाच भाजपचा शहर अध्यक्ष आहे आणि त्याचं म्हणतो की या सगळ्या भ्रष्टाचार ओपन केल्यानंतर खोटे आरोप केले जात आहेत आणि आयुक्तांनी त्याला बंदी घातली पाहिजे. मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी याची डिटेल इन्क्वायरी केली पाहिजे. माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि इंटरव्हेन्शन करून हे जे काय प्रकरण आहे हे त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट जाहीर केला पाहिजे. आणि त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आहे GAD ज्याला म्हणतात, GADला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन सरकारने दिले पाहिजे की 0 टॉलरन्स अगेन्स्ट एनी अब्यूज. महिला असू दे, पुरुष असू दे, कोणी असू दे, या बाबतीत सरकारी जागेमध्ये किंवा सरकार हे सहन करणार नाही हा मेसेज माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यात देणं अर्थातच ना. या वारंवार गोष्टी होत आहेत. मग गुंडा असू दे किंवा ही घटना घटना सगळीकडेच दिसतात आपल्याला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.